माझ्या लग्नाला आता फक्त 15 दिवस बाकी होते. मी ऑफिसवरून घरी निघाले आणि अचानक जोरात पाऊस सुरू झाला. मी ऑटोची वाट बघत उभी होते. तेवढ्यात तिथे एक कार आली आणि त्यातून एक रुबाबदार तरुण उतरला. त्याने मला त्याच्या कारमधून त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन आला. तिथे आल्यावर त्याने मला शर्ट घालायला दिला. मी माझे भिजलेले कपडे काढले आणि भावनेच्या भरात मी त्या अनोळखी तरुण मुलासोबत ते सगळं केलं जे लग्नाआधी मला करायला नको होतं. माझं नाव शिवानी. मी 24 वर्षांची होते आणि एक IT कंपनीत काम करत होते. आमच्याच कंपनीत रमेश पण कामाला होता. तो मला पसंत करायचा. आम्ही दोघं एकत्र काम करायचो आणि आम्ही दोघांनी बराच काळ एकमेकांसोबत घालवला होता. तो कायम आनंदात असायचा आणि सारखा चेष्टा मस्करी करायचा. मला पण तो आवडू लागला होता. कधी कधी आम्ही दोघे बाहेर हॉटेलमध्ये पण जेवायला जायचो. 1 वर्षभर एकत्र काम केल्यावर मग त्याने मला प्रपोज केलं आणि म्हणाला, शिवानी, मला तू खूप आवडतेस. तू फार छान दिसतेस. तुझा स्वभाव पण चांगला आहे. माझ्या आयुष्यात येऊन माझं जीवन सुंदर बनवशील का? मी तर आनंदाने त्याला होकार दिला होता. मग त्यानंतर तो त्याचं स्थळ घेऊन माझ्या घरी आला. आमच्या घरातल्यांना तो आवडला आणि आमचं लग्न ठरलं. माझ्या लग्नाला आता 15 दिवस बाकी राहिले होते. घरी माझ्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. मी अजून पण ऑफिसला जात होते कारण मला लग्नाच्या आधी 2 दिवस सुट्टी घ्यायची होती. प्रायव्हेट कंपनीत सुट्टी मिळणं खूप अवघड असतं. त्यामुळे मग माझ्या घरातले लग्नाची सगळी तयारी करत होते. माझा भाऊ सारखा माझी चेष्टा करायचा आणि मी पण आतल्यात खूप खुश होते कारण काही दिवसातच माझ्या आयुष्यात आता एक नवीन वळण येणार होतं. माझ्या सुन्या आयुष्यात आता कुणीतरी येणार होतं जो मला भरभरून प्रेम देणार होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ते मिळणार होतं ज्याची गरज प्रत्येक माणसाला असते. आता कायम माझ्या डोक्यात रमेशचेच विचार येत होते. रोज रात्री तो मला फोन करायचा आणि मग आम्ही दोघे रात्री उशिरापर्यंत रोमॅन्टिकपणे बोलायचो. तो लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल बोलायचा आणि मी लाजून जायची. मी तर त्याच्या भावविश्वात रममाण झाले होते. आमच्या कंपनीत तर सगळेजण मला चिडवायचे. सगळं काही अगदी छान चालू होतं. पण माझ्या आयुष्यात एक जोरदार वादळ यायची वाट बघत होतं ज्यापासून मी पूर्णपणे भीत नव्हते. एकीकडे मी रमेश आणि माझ्या आयुष्याची मोहक स्वप्न बघत होते तर दुसरीकडे माझ्या आयुष्यात भूकंप यायची हळूहळू तयारी करत होता. आणि मला तर याची जरा देखील जाणीव नव्हती की तो मला असं काही चिरडून टाकेल, माझ्या आयुष्यात उलथापालथ करून टाकेल. त्या दिवशी रमेश ऑफिसला आलाच नाही. त्याची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे ऑफिसमध्ये मला जास्त काम करावं लागलं होतं. काम संपायला रात्रीचे 11 वाजले. मी मुलगी होते त्यामुळे ऑफिसमध्ये रात्री थांबू शकत नव्हते. मी लगेच माझी पर्स घेतली आणि ऑफिसच्या बाहेर आले. मी बाहेर येऊन ऑटोची वाट बघू लागले. तेवढ्यात अचानक वातावरण बदललं आणि पाऊस सुरू झाला. मी इकडे तिकडे बघितलं पण कुठेच आडोसा नव्हता. त्यामुळे मग मी भिजतच तिथे उभे राहिले. रात्री उशिरा झाल्यामुळे मला ऑटो पण मिळत नव्हती. त्यामुळे मी अधिकच वैतागले होते. मी पावसात बरेच भिजले होते. तेवढ्यात माझ्यासमोर एक कार येऊन थांबली. त्या गाडीच्या काचा खाली करत आतून एका तरुणाने मला गाडीत बसायला सांगितलं. मी त्याला बघितलं आणि ओळखलं की तो तरुण आमच्या समोरच्या ऑफिसमध्ये असतो. कितीतरी वेळा मी त्याला लिफ्टमध्ये येता जाताना बघितलं होतं. जेव्हा मी लिफ्टमध्ये एकटे असायचे तेव्हा तो हळूच माझ्याकडे बघायचा. एकदा मी ऑफिस सुटल्यावर घरी जात होते तेव्हा याने मला लिफ्ट देतो म्हणून सांगितलं होतं. पण तेव्हा नेमका रमेश तिकडून आला आणि मी त्याच्या गाडीवर बसून निघून गेले होते. त्यावेळी हा मुलगा त्याच्या कारने आमच्या मागे बरंच अंतर आला होता. आता आज तर रमेश पण नव्हता आणि हा मुलगा मला लिफ्ट देतोय. मी तर फक्त त्याला बघितलं होतं. त्याच्याशी कधी बोलले नव्हते. कुणी अनोळखीकडून लिफ्ट घेणं मला थोडा खटकला म्हणून मी त्याला नकार दिला आणि म्हणाले, नको, मी ऑटोने जाईन. मी ऑटोची वाट बघत होते. तेवढ्यात तो मुलगा गाडीतून बाहेर भिजत आला आणि म्हणाला, खूप रात्र झाली आहे आणि आता या असल्या पावसात तुला ऑटो पण नाही मिळणार. तू माझ्यासोबत चल. असे म्हणून तो माझ्या उत्तराची वाट बघू लागला. थोडा वेळ विचार केल्यावर मला असं वाटलं की त्याची मदत घेतलीच पाहिजे. असा विचार करून मी त्याच्या गाडीत बसले. तो मला म्हणाला, तू तर खूप भिजली आहेस. चल, माझं घर इथे जवळच आहे. तू कपडे बदल, मग मी तुला तुझ्या घरी सोडतो.
मी पावसात भिजल्यामुळे चांगलीच गारटले होते. मला थंडी वाजत होती. त्याच्या घरी पोहोचताच त्याने मला टॉवेल दिला. तो मला त्याच्या खोलीत घेऊन आला आणि पटकन त्याचा एक शर्ट आणि पॅन्ट मला दिली आणि म्हणाला की हे कपडे घाल. असे म्हणून तो त्या खोलीतून बाहेर निघून गेला. मी माझा अंग टॉवेलने पुसत होते. तेवढ्यात समोर मला हेअर ड्रायर दिसला. मी विचार केला की पहिले केस सुकवून घेते, कारण माझे केस ओले झाले होते. त्यामुळे मला कसं तरी होत होतं. केस वाळवता वाळवता थोडा वेळ गेला. मग मी माझे ओले कपडे बदलण्यासाठी काढले आणि माझं अंग पुसत होते. तेवढ्यात तो मुलगा अचानक त्या खोलीत आला. त्यावेळी माझ्या अंगावर काहीच नव्हतं. त्याने मला त्या अवस्थेत बघितलं. काही क्षण तर तो मला बघतच राहिला. मग पटकन सॉरी म्हणाला आणि दरवाजा बंद करून घेतला. माझी हालत तर खूप वाईट झाली होती. एका तरुण मुलाने मला त्या तसल्या अवस्थेत बघितलं. मी लगेच त्याचा शर्ट घातला, पण त्याची पॅन्ट काही मला बसत नव्हती, म्हणून मी फक्त टॉवेल गुंडाळला. मी बाहेर आले आणि तो मला म्हणाला, मी तर दरवाजा वाजवला पण तू काही उत्तर दिलंच नाहीस. मला आठवलं की त्याने दरवाजा वाजवला होता, पण मीच कशाच तरी नादात होते. काय माहीत, त्याची काही चूक नव्हती, माझंच लक्ष नव्हतं. मी त्याला सांगितलं की तुझी पॅन्ट मला बसत नाही, त्यामुळे हा टॉवेल गुंडाळला आहे. तो म्हणाला, दे इकडे तुझे कपडे, वॉशिंग मशीनमध्ये घालतो. त्याच्यात पूर्णपणे कपडे वाळवतात. अर्धा तास लागेल, त्यानंतर मग तुझे कपडे घालून तू आरामात तुझ्या घरी जाऊ शकशील. मग त्याने माझे कपडे वॉशिंग मशीनमध्ये घातले. तो म्हणाला, चल काहीतरी खायला बनवतो, तू खा. आम्ही दोघे किचनमध्ये गेलो. तो चहा बनवत होता आणि ऑमलेट पण बनवलं. बनवून झाल्यावर आम्ही दोघं जेवत होतो. तो मुलगा माझ्याकडेच बघत होता. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मी त्याचे शर्ट घातला होता आणि गडबडीत वरचं बटन लावलंच नव्हतं. त्यामुळे तो माझ्या शरीराकडे बघत होता. या गोष्टीची मला जाणीव झाली, पण तो अचानक माझ्या अगदी जवळ आला. त्याने माझ्या जवळ येऊन माझ्या शर्टचं बटन लावायला सुरुवात केली. त्याचा मला स्पर्श होताच माझी छातीत धडधड वाढली. त्याचा पण श्वास वाढला होता. हा तरुण मुलगा किती हँडसम आहे. मी त्याच्याकडे बघतच राहिले. मी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी एक नाईट पॅन्ट देतो, ती तू घाल. असं म्हणून त्याने माझ्याकडे ती आणली. मी ती घेतली आणि बदलण्यासाठी खोलीत आले. पण माझ्या डोक्यात काय विचार चालू होते काय माहीत. मी दरवाजा लावलाच नाही आणि तिथेच कपडे बदलू लागले. तो मुलगा माझ्याकडे बघत होता आणि मी नाईट पॅन्ट घालण्याच्या आधीच तो तिथे आला. त्याने मला मिठी मारली आणि किस करू लागला. मी पण जोशात आले. त्याने मला बेडवर टाकले. आमच्या दोघांचा श्वास जोरजोरात होऊ लागला. तो मला किस करू लागला आणि मी त्याच्या नशेत बुडू लागले होते. मला न जाणे काय झालं होतं की मला कशाची सूध राहिली नाही. त्याने हळूच माझ्या शर्टचं बटन काढले. हे माझं पहिलंच किस होतं. याआधी रमेशने मला कधीच किस केलं नव्हतं. त्याने फक्त माझा हात पकडला होता. अचानक मला आठवलं की माझं तर लग्न ठरलं आहे, पण तोपर्यंत मी अशा पॉईंटला पोचले होते की मी इच्छा असताना देखील माघारी येऊ शकत नव्हते. मी त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते. अर्धा तास आम्ही दोघं सगळं काही विसरून एकमेकांचा आस्वाद घेत प्रेम करत होतो. पण तेवढ्यात अचानक मला वाटलं की मी हे काय करत आहे. विचार करता माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी म्हणाले, हे तू काय करतोयस? मी तर तुला ओळखत देखील नाही. तो म्हणाला, मी समीर इनामदार. मी ते नाव ऐकताच दचकले, कारण माझ्या शेजारच्या ऑफिसचा मालक समीर इनामदार होता. याचा अर्थ तो तरुण मुलगा खूप श्रीमंत होता आणि तो माझ्यावर फिदा तर नसेल ना, कारण प्रत्येक वेळी तो मला माझ्या